आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, प्रसंगी कडाडणारी सौदा मिनी तू, शत्रूला धूळ चारणारी रण रागिनी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू। 9 महिने आपल्याला पोटात ठेवणारी आणि पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करणारी आई, आपल्या रक्ताची असून दुसऱ्याच्या घरी नांदते, पण रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधते ती ताई। हे सारे जग दिल्या घेतल्याचे, इथे नाही कुणाचे कुणी, पण ज्यांची धडपड आम्हाला बनवते ज्ञानी, अशा बाई, अशा त्रिवेणीला मी वंदन करते। नमस्कार, मी कुमारी नेहा बजरंग जाधव प्रबोधन संस्थेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडा कोल्हापूरची विद्यार्थिनी तुमच्यासमोर माझा विषय मांडत आहे, भारतीय स्त्रिया, स्तुतीपेक्षा सन्मानाची गरज। आपल्याला आत्मचिंतनाची गरज आहे। आपण म्हणतो की पुरुषांच्या प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण खरंच आपण स्त्रियांचा आदर करतो का? इतिहास घडला पुरुषांच्या मर्दानगीमुळे, पण त्याच यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांना जन्म घालणारी दैवी शक्ती कोण? पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं आपण म्हणतो, पण तोच झेंडा जर एका मुलगीने किंवा एका महिलेने फडकवला तर तो फडकणार नाही का? या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा। जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील तर आधी जिजाऊंना घडवा, आणि जर तुम्हाला जिजाऊ साहेब हवे असतील तर स्त्री शक्तीचा आदर करा। ज्ञानवंतांच्या गुणवंतांच्या यादीमध्ये उच्चतेची पातळी गाठलेला माझा भारत देश आणि संतांच्या मांदियाळीमध्ये पावन झालेला माझा महाराष्ट्र, पण आजही जेव्हा एखादी गर्भवती एखाद्या बाळाला जन्म देते तेव्हा त्या काका दादा मावशी काय विचारतात की मुलगा झाला की मुलगी? पण एक मात्र आईच असते जी विचारते की माझं बाळ कसं आहे, आणि हेच वास्तव आहे। जेव्हा दिवाळी येते त्यावेळेस आपण फक्त आकाशकंदिलावर आपलं भागत नाही, त्याचबरोबर त्याच्या अवतीभोवती आपल्याला पणत्यांची, उजळणाऱ्या पणत्यांची आपल्याला आरास हवी असते, त्यामुळे आपल्या दिवाळीला खऱ्या अर्थाने शोभा येते। आज 21व्या शतकाला हे पटू लागले। आज असं कुठलंच क्षेत्र नाही जिथे स्त्री शक्तीचा वास नाही। पूर्वी किंवा आजपर्यंत असं होत आलं होतं की मुलाकडचे मुलगी पसंत करायचे आणि मग लग्न व्हायचे, पण आज मुली स्वतः स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतात। एकदा एका कुंभाराकडे खूप सारी मडकी असतात, पण एक पुजारी जेव्हा येतो आणि तो एखादं मडकं घ्यायला येतो आणि सगळी मडक्यांची उतरंड जेव्हा सगळ्या मडक्यांची उतरंड जेव्हा त्या कुंभाराला खालती करायला होतो, पण त्याला त्यातलं एकही मडकं पसंत पडत नाही, तेव्हा नकळत त्याची नजर एका कोपऱ्यात पडलेल्या एका मडक्याकडे जाते। तो तिथे जातो आणि त्या मडक्यातून सगळं आभाळ बघतो आणि म्हणतो की मला हेच मडकं हवंय, मला याची किंमत सांगा। त्यावर तो कुंभार म्हणतो की अहो, ते मडकं गडकं आहे, त्याचा काहीही उपयोग नाही, एवढी 100 मातीची मडकी असताना तुम्हाला तेच मडकं का हवंय? त्यावर तो पुजारी म्हणतो की हे मडकं गडकं असू दे किंवा कोपऱ्यातलं, पण आकाशातून येणाऱ्या किरणांना भेदून जायची हिंमत फक्त याच मडक्यात आहे। मला हे मडकं गावातल्या शिवलिंगावरती ठेवायचं आहे, पण तुम्ही फक्त मला याची किंमत सांगा, कारण ईश्वराच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य फक्त याच मडक्यात आहे। त्यामुळे वेळ प्रत्येकाची येते। आता ही वेळ माझ्या माता भगिनींचीही आली आहे, त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा। झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका। मग आपल्या पोरी किंवा आपल्या स्त्री आज कशात मागं आहेत? आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती देखील एक महिलाच आहे, आणि प्रश्न जर आला तुमच्या ताकदीचा तर एक सोपं उदाहरण देऊ का? एखादा तगडा किंवा ताकदवान पैलवान ज्यावेळेस विहिरीतून पाणी आणायला जाईल त्यावेळेस तो किती पाणी आणेल? एका हातात एक बादली, दुसऱ्या हातात एक बादली, पण एक स्त्री जेव्हा पाणी आणायला जाईल तेव्हा डोक्यावर एक हंडा, त्यावर एक हंडा, त्यावर एक कळशी आणि कमरेवरती एक हंडा। मग आहे की नाही स्त्री शक्तीची ताकद मोठी? जर देवांच्या बाजूनेही विचार केला तर आपण कृष्ण राधा म्हणत नाही तर राधा कृष्ण म्हणतो, आपण राम सिया म्हणत नाही तर सिया राम म्हणतो, आपण नारायण लक्ष्मी म्हणत नाही तर लक्ष्मी नारायण म्हणतो, आणि आपण गणेश शारदा म्हणत नाही तर शारदा गणेश म्हणतो। त्यामुळे आज नाही, काल नाही, तर युगायुगापासून स्त्री शक्ती पुढे आहे, आणि हेच खरं आहे। जर तुम्हाला जिंकायचं असेल तर ही गोष्टीची गाठ आधी तुमच्या मनाला बांधून घ्या की तुम्हाला जिंकवायची ताकद फक्त तुमच्यातच आहे। तुम्ही बहिऱ्या बेडकीच्या गोष्टीप्रमाणे मिळणाऱ्या टीकेला न जुमानता यशाची उंच शिखर गाठली पाहिजेत। मग केव्हाच एखाद्या आईला हे गोष्ट ऐकावी लागणार नाही की चिमुकल्या कानाला तुझी लगबग ऐकू येईल, वंशाच्या दिव्या पायी
नको विझवू पण ती आई. जर एखाद्या स्त्रीला कर्तृत्वाने मोठं व्हायचं असेल तर तिने नक्की व्हावं, आणि जर ती कर्तृत्वाने मोठी झाली तर तिने इतर स्त्रियांचाही सन्मान करावा. तेव्हाच आपल्या समाजातील स्त्रियांना सन्मान मिळेल. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई, मैं मेरी झांसी नहीं दूंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई, ज्यांचं रडणंही सुरात व्हावं अशा लता दिदी, अनाथांना आपल्या मायेचा पदर देणाऱ्या सिंधुताई सपकाळ, समाजसेवा हीच ईश्वरसेवा म्हणणारे मदर तेरेसा, आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, आणि विश्वातून आपला भारत पाहणारी कल्पना चावला, आणि ज्यांना वाटतं की शिवबा पुन्हा जन्माला यावे त्याचसाठी शिवबाला पुन्हा जन्माला घालणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनाही परत यायचंय तुमच्या रूपात. त्यामुळे परत एकदा सांगावंसं वाटतं की आई तुळजाभवानींच्या लेकींना, राजमाता जिजाऊंच्या वाघिणींना म्हणजेच आपल्या गृहिणींना आता परत एकदा ह्या सगळ्यातून बाहेर यायचंय. एक उंच भरारी घ्यायची आहे किंवा जखडलेल्या पंखांना पुन्हा एकदा आकाशात उंच मनसोक्त उडण्याची भरारी घ्यायला हवी. त्यानंतर आपल्याला नक्कीच स्तुतीबरोबर सन्मान मिळेल. शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणेन की मर्यादा म्हणजे स्त्री नव्हे. मर्यादा म्हणजे स्त्री नव्हे, मर्यादा आहे पण ना ती कोणाची असते ना कोणासाठी असते, कारण मर्यादा ही फक्त विचारांची असते. सर्वत्र तिचा जय जयकार असावा. मर्द खूप दिसले, आता फक्त एक मर्दाने दिसावी. संस्कारी, अभिमानी, स्वाभिमानी याबरोबरच पराक्रमी सुद्धा असावी, अशी माझी महाराष्ट्राची स्त्री असावी, अशी माझी महाराष्ट्राची स्त्री असावी. एवढं मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, प्रसंगी कडाडणारी सौदा मिनी तू, शत्रूला धूळ चारणारी रण रागिनी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. 9 महिने आपल्याला पोटात ठेवणारी आणि पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करणारी आई, आपल्या रक्ताची असून दुसऱ्याच्या घरी नांदते पण रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधते ती ताई. हे सारे जग दिल्या घेतल्याचे, इथे नाही कुणाचे कुणी, पण ज्यांची धडपड आम्हाला बनवते ज्ञानी, अशा बाई, अशा त्रिवेणीला मी वंदन करते. नमस्कार, मी कुमारी नेहा बजरंग जाधव प्रबोधन संस्थेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडा कोल्हापूरची विद्यार्थिनी तुमच्यासमोर माझा विषय मांडत आहे. भारतीय स्त्रिया, स्तुतीपेक्षा सन्मानाची गरज. आपल्याला आत्मचिंतनाची गरज आहे. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण खरंच आपण स्त्रियांचा आदर करतो का? इतिहास घडला पुरुषांच्या मर्दानगीमुळे, पण त्याच यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांना जन्म घालणारी दैवी शक्ती कोण? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं आपण म्हणतो, पण तोच झेंडा जर एका मुलगीने किंवा एका महिलेने फडकवला तर तो फडकणार नाही का? या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील तर आधी जिजाऊंना घडवा, आणि जर तुम्हाला जिजाऊ साहेब हवे असतील तर स्त्री शक्तीचा आदर करा. ज्ञानवंतांच्या, गुणवंतांच्या यादीमध्ये उच्चतेची पातळी गाठलेला माझा भारत देश आणि संतांच्या मांदियाळीमध्ये पावन झालेला माझा महाराष्ट्र. पण आजही जेव्हा एखादी गर्भवती एखाद्या बाळाला जन्म देते तेव्हा त्या काका, दादा, मावशी काय विचारतात की मुलगा झाला की मुलगी? पण एक मात्र आईच असते जी विचारते की माझं बाळ कसं आहे, आणि हेच वास्तव आहे. जेव्हा दिवाळी येते त्यावेळेस आपण फक्त आकाशकंदिलावर आपलं भागत नाही, त्याचबरोबर त्याच्या अवतीभोवती आपल्याला पणत्यांची, उजळणाऱ्या पणत्यांची आपल्याला आरास हवी असते. त्यामुळे आपल्या दिवाळीला खऱ्या अर्थाने शोभा येते. आज 21व्या शतकाला हे पटू लागले. आज असं कुठलंच क्षेत्र नाही जिथे स्त्री शक्तीचा वास नाही. पूर्वी किंवा आजपर्यंत असं होत आलं होतं की मुलाकडचे मुलगी पसंत करायचे आणि मग लग्न व्हायचे, पण आज मुली स्वतः स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतात. एकदा एका कुंभाराकडे खूप सारी मडकी असतात, पण एक पुजारी जेव्हा येतो आणि तो एखादं मडकं घ्यायला येतो आणि सगळी मडक्यांची उतरंड सगळ्या मडक्यांची उतरंड जेव्हा त्या कुंभाराला खालती करायला होतो, पण त्याला त्यातलं एकही मडकं पसंत पडत नाही. तेव्हा नकळत त्याची नजर एका कोपऱ्यात पडलेल्या एका मडक्याकडे जाते. तो तिथे जातो आणि त्या मडक्यातून सगळं आभाळ बघतो आणि म्हणतो की मला हेच मडकं हवं आहे, मला याची किंमत सांगा. त्यावर तो कुंभार म्हणतो की अहो, ते मडकं गडकं आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. एवढी 100 मातीची मडकी असताना तुम्हाला तेच मडकं का हवंय? त्यावर तो पुजारी म्हणतो की हे मडकं गडकं असू दे किंवा कोपऱ्यातलं, पण आकाशातून येणाऱ्या किरणांना भेदून जायची हिंमत फक्त याच मडक्यात आहे.
मला हे मडकं गावातल्या शिवलिंगावरती ठेवायचं आहे, पण तुम्ही फक्त मला याची किंमत सांगा, कारण ईश्वराच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य फक्त याच मडक्यात आहे. त्यामुळे वेळ प्रत्येकाची येते. आता ही वेळ माझ्या माता भगिनींचीही आली आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा. झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका. मग आपल्या पोरी किंवा आपल्या स्त्री आज कशात मागं आहेत? आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती देखील एक महिलाच आहे. आणि प्रश्न जर आला तुमच्या ताकदीचा, तर एक सोपं उदाहरण देऊ का? एखादा तगडा किंवा ताकदवान पैलवान ज्यावेळेस विहिरीतून पाणी आणायला जाईल, त्यावेळेस तो किती पाणी आणेल? एका हातात एक बादली, दुसऱ्या हातात एक बादली. पण एक स्त्री जेव्हा पाणी आणायला जाईल, तेव्हा डोक्यावर एक हंडा, त्यावर एक हंडा, त्यावर एक कळशी आणि कमरेवरती एक हंडा. मग आहे की नाही स्त्री शक्तीची ताकद मोठी? जर देवांच्या बाजूनेही विचार केला, तर आपण कृष्ण राधा म्हणत नाही, तर राधा कृष्ण म्हणतो. आपण राम सिया म्हणत नाही, तर सिया राम म्हणतो. आपण नारायण लक्ष्मी म्हणत नाही, तर लक्ष्मी नारायण म्हणतो. आणि आपण गणेश शारदा म्हणत नाही, तर शारदा गणेश म्हणतो. त्यामुळे आज नाही, काल नाही, तर युगायुगापासून स्त्री शक्ती पुढे आहे आणि हेच खरं आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर ही गोष्टीची गाठ आधी तुमच्या मनाला बांधून घ्या की तुम्हाला जिंकवायची ताकद फक्त तुमच्यातच आहे. तुम्ही बहिऱ्या बेडकीच्या गोष्टीप्रमाणे मिळणाऱ्या टीकेला न जुमानता यशाची उंच शिखर गाठली पाहिजे. मग केव्हाच एखाद्या आईला हे गोष्ट ऐकावी लागणार नाही की चिमुकल्या कानाला तुझी लगबग ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको विझवू पण ती आई. जर एखाद्या स्त्रीला कर्तृत्वाने मोठं व्हायचं असेल, तर तिने नक्की व्हावं. आणि जर ती कर्तृत्वाने मोठी झाली, तर तिने इतर स्त्रियांचाही सन्मान करावा. तेव्हाच आपल्या समाजातील स्त्रियांना सन्मान मिळेल. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई, मैं मेरी झांसी नहीं दूंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई, ज्यांचं रडणंही सुरात व्हावं अशा लता दिदी, अनाथांना आपल्या मायेचा पदर देणाऱ्या सिंधुताई सपकाळ, समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणणारे मदर तेरेसा, आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, आणि विश्वातून आपला भारत पाहणारी कल्पना चावला. आणि ज्यांना वाटतं की शिवबा पुन्हा जन्माला यावे, त्याचसाठी शिवबाला पुन्हा जन्माला घालणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनाही परत यायचंय तुमच्या रूपात. त्यामुळे परत एकदा सांगावंसं वाटतं की आई तुळजाभवानींच्या लेकींना, राजमाता जिजाऊंच्या वाघिणींना म्हणजेच आपल्या गृहिणींना आता परत एकदा ह्या सगळ्यातून बाहेर यायचंय. एक उंच भरारी घ्यायची आहे किंवा जखडलेल्या पंखांना पुन्हा एकदा आकाशात उंच मनसोक्त उडण्याची भरारी घ्यायला हवी. त्यानंतर आपल्याला नक्कीच स्तुतीबरोबर सन्मान मिळेल. शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणेन की मर्यादा म्हणजे स्त्री नव्हे. मर्यादा म्हणजे स्त्री नव्हे, मर्यादा आहे, पण ना ती कोणाची असते ना कोणासाठी असते. कारण मर्यादा ही फक्त विचारांची असते. सर्वत्र तिचा जय जयकार असावा. मर्द खूप दिसले, आता फक्त एक मर्दानी दिसावी. संस्कारी, अभिमानी, स्वाभिमानी, याबरोबरच पराक्रमी सुद्धा असावी. अशी माझी महाराष्ट्राची स्त्री असावी. अशी माझी महाराष्ट्राची स्त्री असावी. एवढं मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.